I, Rajiv Gandhi, मेरी मां मुझसे छीन ली, लेकिन मैंने संकल्प किया कि मैं उन्हें कामयाब नहीं होने दूंगा, मैं उन्हें देश हमसे नहीं छूटने देंगे। Welcome back to the channel. My name is Stuti Sane. I'm Training and Placement Officer at Rajiv Gandhi College of Engineering, Research and Technology, चंद्रपुर। राजीव गांधी जयंती के इस शुभ अवसर पर आप सभी का स्वागत है। राजीव गांधी की जयंती का ये दिन आज केवल सिर्फ एक महान नेता को याद करने का दिन नहीं, अपितु उनके दूरदर्शी विचार को याद करने का एक अवसर भी है। उन्होंने भारत के युवाओं को, विज्ञान को, तकनीक को देश की आधारशिला माना है। इस विचारधारा और हमारे संस्थान की 43 वर्षों की गौरव यात्रा को केंद्र में रखते हुए आज हमारे संस्थान के माननीय अध्यक्ष श्री विनोद दत्तात्रेय सर से बातचीत करने का अवसर प्राप्त हो रहा है। 4 दशकों से अधिक की इस यात्रा में संस्थान ने शिक्षा, तकनीक, संस्कार और राष्ट्र निर्माण के क्षेत्र में अनेक महत्वपूर्ण पड़ाव तय किए हैं। आज हम उनके अनुभवों, संस्थान के विकास की यात्रा, युवाओं के प्रति उनके दृष्टिकोण और उनके आने वाले वर्षों के सपनों को जानने का प्रयास करेंगे। साथ ही यह समझने की कोशिश करेंगे कि राजीव गांधी जी का तकनीक और युवा शक्ति से सशक्त भारत का विचार आज की पीढ़ी के लिए कितना प्रासंगिक है। तो आइए इस प्रेरणादायी संवाद की शुरुआत करते हैं। सर, सबसे पहले तो आपका हार्दिक स्वागत है। बहुत धन्यवाद सर। आपके इस विशेष अवसर पर कुछ महत्वपूर्ण और प्रेरणादायी बातें हम आपसे जानना चाहेंगे। बिल्कुल। सबसे पहले तो सर हम हमारे कॉलेज से शुरू करते हैं। कॉलेज का कुछ सालों पहले नाम था CEC चंद्रपुर इंजीनियरिंग कॉलेज, फिर उसके बाद हमने उसको बदलकर राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग किया। सर, इसके पीछे की भावना को आप अगर कुछ शब्दों में बता पाए तो। बिल्कुल सही सवाल है। देखिएगा, हमारा कॉलेज 1983 में शुरुआत हुई। उस समय के हमारे जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे वसंतदादा पाटील, उनके सोच से ये प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज का शुरुआत महाराष्ट्र में हुआ। आणि नंतर मात्र हे झाल्यानंतर पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1984 ला पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि 1984 नंतर या देशाला नवीन विज्ञान, या देशाला 21व्या शतकात नेण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची होती आणि त्यामुळे एक तरुण माणूस या देशाचा पंतप्रधान झाला आणि एक टेक्नोक्रॅट, म्हणजे मला वाटतं ते मेकॅनिकल इंजिनियर होते, पदवी त्यांनी प्राप्त केली होती। इंग्लंड, अमेरिका इकडे वेगवेगळ्या देशात जाऊन त्यांनी अचानकपणे ते पंतप्रधान झाले। पण पंतप्रधान होत असताना त्यांनी 21व्या शतकात भारत कसा असावा हा दृष्टिकोन समोर ठेवून वाटचाल केली। 5 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ झाला, पण त्यांच्यासोबत काम करणारे शांताराम पोटदुखे या संस्थेचे अध्यक्ष होते, ते तेव्हा खासदार होते आणि त्यांनी त्यांना जवळून बघितलं होतं, त्यांचं काम बघितलं होतं। राष्ट्रालाही एक आशादायक नेतृत्व मिळालेलं होतं आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर एक कल्पना डोक्यात आली शांतारामजीच्या की आपल्या कॉलेजला आपण तंत्रज्ञानाचं शिक्षण देतो आपल्या कॉलेजच्या माध्यमाने, तर जो माणूस जे नेतृत्व 21व्या शतकात घेऊन जाण्यासंदर्भात विचार करत होते त्या नेतृत्वाचं नाव आपण दिलं पाहिजे, कारण ते समर्पक राहील। केवळ चंद्रपूरचं नाव होतं पण त्याचं नाम विस्तार करण्याची आवश्यकता होती, तर नावच बदललं आपण। मग आपल्या कॉलेजला राजीव गांधींनी बघितलेला स्वप्नातला भारत हा कसा असावा आणि त्या अनुषंगाने विद्यार्थी कसे घडावेत म्हणून या कॉलेजला ते नाव देण्यात आलं। चंद्रपूरचे 2 प्रामुख्याने नेते राजीव गांधींच्या संपर्कात आले, कारण 1980 पासून शांताराम पोटदुखे या जिल्ह्याचे खासदार होते, या विभागाचे खासदार होते आणि 1986 ला या जिल्ह्याचे दुसरे खासदार म्हणजे नरेश बाबू फुगलिया हे पण 1986 ला राज्यसभेत गेले। तेव्हा या दोन्ही नेत्यांना राजीवजींसोबत काम करण्याचा अनुभव आला आणि आज शांतारामजी तर नाहीत पण नरेश फुगलियाजी हयात आहेत आणि नरेश फुगलियाजींनी पण राजीवजींसोबत काम केलेलं आहे। तर या 2 नेत्यांचं काम राजीवजींसोबत होतं। दुसरं असं की राजीवजींना बघण्याचा योग मला पण फार जवळून आला। सेवाग्रामला ते जेव्हा आले होते त्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने, तेव्हा त्यांना खूप जवळून बघता आलं। ते पंतप्रधान असताना पण खूप सिक्युरिटी तर टाईट असायची, पण पंतप्रधान असताना सुद्धा मला एकदा त्यांना भेटण्याचा योग आला, त्यांना शेक हँड करण्याचा योग आला। हा माझ्या आयुष्यात मोठा क्षण होता। त्यानंतर चंद्रपूरला बिलकुल, आणि त्यानंतर ते चंद्रपूरला एकदा असेंब्लीच्या प्रचाराच्या निमित्तानं आले होते। तर तो किस्सा असा आहे की त्या प्रचाराच्या निमित्तानं ते जेव्हा आले त्या दिवशी होता रविवार। ओके। पहिली सभा त्यांची चंद्रपुरात होती, तर जिथून दौऱ्याला सुरुवात होते तिथे ते लवकर पोहोचतात आणि त्या काळात कसं म्हणजे 1990च्या काळात
रामायण आणि महाभारत या दोन सिरियल फार फेमस होत्या पूर्ण भारतभरात. हो हो लोक अगदी साम म्हणजे शुकशुकाट असायचा रस्त्याने आणि ते सिरियल पाहायला प्रत्येक जण आपापल्या घरी बसायचे. तर झालं असं की त्या प्रचाराच्या निमित्ताने आले राजीवजी, मला वाटतं 9-9:30 इथे आले आणि नेमकं त्यावेळी रामायणाची किंवा महाभारताची कुठली तरी सिरियल होती ती चालू होती. अच्छा ग्राउंड पूर्ण रिकामं. राजीवजी गेस्ट हाऊस मध्ये बसले. मग आता ज्या लोकांना मार्गदर्शन करायचे की ऍड्रेस करायचे ते लोकच नसतील तर सभा कशी सुरू करायची, म्हणून गेस्ट हाऊस मध्ये ते खूप वेळ बसले, जवळजवळ 40 मिनिटं बसले. अच्छा आणि जसं रामायण सुटलं 10 वाजता, ते 9 ते 10 रामायणाचा वेळ होता. रामायण सुटल्याबरोबर अशी भरभरून पब्लिक आली आणि नंतर ती सभा सुरू झाली. ओके तर त्याच्यामुळे 40 मिनिटं राजीवजी गेस्ट हाऊसला बसले आणि त्यांच्याशी मग तो संवाद, त्यांच्याशी इंटरॅक्शन, आणि खूपच सिंपल. ते मोरवा विमानतळावर उतरले तेव्हा मला आठवतं की शांतारामजींची जी नवीन गाडी होती त्या गाडीत बसून ते आले. 180 होती आणि गेस्ट हाऊसला आले तेव्हा पंतप्रधान नव्हते, पंतप्रधान पदावरून उतरले होते ते, पण त्यांना तेव्हा जवळून बघण्याचा योग आला, भेटण्याचा योग आला, त्यांच्यासोबत इंटरॅक्ट झालो आम्ही. असा तो एकंदरीत प्रसंग आहे. ते राजीव गांधी जे तकनीक वर खूप ते जोर द्यायचे. आपलं एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तर अशी कोणती गोष्ट आहे राजीव गांधीची जे त्यांनी टेक्नॉलॉजीवर इतका जोर दिला आणि ते आजच्या मुलांमध्ये कमी आणि त्यांनी ती गोष्ट शिकली पाहिजे? अगदी बरोबर. राजीव गांधी हे विज्ञानवादी होते. आपला देश तुम्हाला माहिती आहे, आपल्या देशाची मानसिकता तुम्हाला माहिती आहे. आपल्या देशाची मानसिकता थोडीशी धर्मवादी, त्याच्यानंतर रूढीवादी अशी आहे आणि त्यांचा विचार हा विज्ञानवादी होता. आता देशाला पहिला पंतप्रधान जर युवक असा मिळाला आणि जो टेक्निकली फार परफेक्ट होता, म्हणजे नेहरूजींचा काळ वेगळा, नेहरूजींची विचार करण्याची क्षमता वेगळी, इंदिराजींची काम करण्याची शैली वेगळी, पण या दोघांच्या विपरीत. म्हणजे नेहरूजींनी तर पाया रचला भारताचा, पण राजीवजींनी 40 वर्षानंतर, स्वातंत्र्याच्या 40 वर्षानंतर जेव्हा राजीवजींनी सूत्र हातात घेतली तेव्हा त्यांनी पाहिलं की भारताला नक्की काय हवंय. कारण तोपर्यंत मला असं वाटतं की आपली 35 कोटीची जनसंख्या ही 80 ते 85 कोटीपर्यंत पोहोचली होती आणि रोजगाराचा सामना, म्हणजे रोजगार कसा निर्माण करता येईल असा सामना आपल्याला करायचा होता. म्हणून राजीव गांधींनी आपला देश प्रगत, म्हणजे इतर देशात युरोपियन कंट्रीजच्या बरोबरीने किंवा आशियन कंट्रीजच्या बरोबरीने किंवा त्याच्या समोर कसा जाईल असा प्रयत्न त्यांच्या डोक्यात होता. आणि त्या अनुषंगाने त्यांनी मग सगळी संपूर्ण क्रांती, म्हणजे भारतात पहिलं संगणक जे आलं ते राजीव गांधींच्या प्रयत्नामुळे संगणकीकरण झालं. ती एक नवीन टेक्नॉलॉजी. त्या काळात तर खूप आश्चर्य वाटायचं लोकांना की संगणक आल्याने नोकऱ्या जातात, ठीक आहे, पण राजीवजींचा विचार वेगळा होता. त्याच्यानंतर दूरसंचार म्हणजे संवाद. आता भारतात एका गावातून दुसऱ्या गावात जर कोणाशी बोलायचं असेल, संवाद पोहोचवायचा असेल तर संचार नव्हता ना फारसा, कारण ओल्ड टेक्नॉलॉजी होती सगळी. तर त्यांनी दूरसंचारमध्ये क्रांती आणली, टेलिफोन विभागात क्रांती आली, त्याच्यानंतर सॅटेलाइट स्पेस इथे क्रांती आणली. त्याच्यानंतर केवळ विज्ञानवादी नाही तर भारतातली जी डेमोक्रेटिक सिस्टीम आहे त्या डेमोक्रेटिक सिस्टीमला सगळ्यांना सहभागी कसं करता येईल, म्हणजे महिलांचा सहभाग, युवकांचा सहभाग, आदिवासी, त्याच्यानंतर SC ST OBCचा सहभाग कसा या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये करता येईल अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी बघा सायन्सच्या सोबत पंचायत राज या भारतात लागू केलं. म्हणजे त्यांचा विचार असा होता की ज्या जुन्या सिस्टीम मध्ये केंद्राने जर 1 रुपया इथे चंद्रपूर जिल्ह्यात पाठवला तर केवळ 20 पैसेच चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचतात, बाकी ते सगळे लिकेजेस किंवा सिस्टीम मध्ये निघून जातात. तर तो 1 रुपया कसा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीचा त्यांचा विचार होता. त्या अनुषंगाने त्यांनी राष्ट्र निर्माणाचं काम सुरू केलं आणि राजीवजींचा विचार या देशाला मिळाल्यामुळे आज आपण बघतोय की या देशाची प्रगती किती झाली. आणि या देशात पहिले दूरसंचार, त्याच्यानंतर संगणकीकरण, त्याच्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजी, स्पेस, सॅटेलाइट, खूप साऱ्या गोष्टी. आरोग्याच्या संदर्भात, आज आरोग्याच्या संदर्भात असं आहे की तुम्ही एखादा डॉक्टर उपलब्ध नसेल तर तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून सगळं टेक्निक सांगतो आणि सर्जरी होते. इतकी प्रचंड क्रांती झालेली आहे आणि जग जवळ आणलंय. संपूर्ण जग राजीव गांधींच्या या भारतातल्या या भूमिकेमुळे सगळं जग आपल्या भारताच्या जवळ आलंय. तर हे खूप मोठं काम राजीव गांधींनी या देशासाठी केलं. खरं म्हणजे आजच्या युवकांना तर माहिती पाहिजे की राजीव गांधींनी या देशासाठी काय केलं. त्याचा प्रयत्न आपण पुढच्या काळात मिळून करूया. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनी एक संकल्प आणि या जिल्ह्यामध्ये काम करण्याचा संदर्भातली भूमिका घेतलेली आहे. केवळ या जिल्ह्यात नाही तर गडचिरोलीमध्ये सुद्धा टेक्निकल नॉलेज, टेक्निकल एज्युकेशन आपण दिलं पाहिजे. कारण गडचिरोलीमध्ये तुम्हाला कल्पना आहे की सगळे बिलो पॉवर्टी लाईनचे लोक मॅक्झिमम राहतात. ट्रायबल जिल्हा आहे. चंद्रपूर ही मागासलेला जिल्हा होता.
तर इथल्या विद्यार्थ्यांना याच जिल्ह्यामध्ये आपण टेक्निकल एज्युकेशन कसं देऊ शकू, त्यांना नोकरीची संधी, त्यांना उद्योगाची संधी कशी उपलब्ध करून देता येईल असा संकल्प आपण या संस्थेच्या माध्यमाने घेतला आणि म्हणून आपण ही संस्था आज या इतक्या प्रगतीपथावर आणतो आहोत. मला खूप आनंद आहे सांगायला, आनंद वाटतो की राजीव गांधी कॉलेजने आता या पुढच्या काळात माझ्या शेवटच्या टप्प्यातल्या नागरिकाला, शेवटच्या टप्प्यातल्या माझ्या युवकांना कसं शिक्षित आणि प्रगतिशील मार्गाने नेता येईल असा संकल्प आपण या निमित्ताने करणार आहोत. इंजिनियर न घडवून एक चांगले नागरिक आपण घडवत असो या कॉलेजमध्ये, त्याच्याकरता कॉलेजची काय भूमिका आहे? नाही, अगदी बरोबर. केवळ एज्युकेशन देणं हा मोठो नको, हो, तर एज्युकेशनच्या शिवाय संस्कार करणं हाही मोठो एज्युकेशन संस्थेचा पाहिजे. आणि शांतारामजीचा नेहमी प्रयत्न राहिला आहे, म्हणजे टेक्निकल कॉलेज आहे आपलं हे इंजिनिअरिंग कॉलेज, पण इथे साहित्य संमेलन झालं. आपलं टेक्निकल कॉलेज आहे पण विविध धार्मिक उत्सव होतात, स्पिरिच्युअल उत्सव होतात, स्पोर्ट्सच्या संदर्भातले उत्सव होतात, विविध विषयावरचे व्याख्यानं होतात इथे. तर हा मोठो आपला आहेच, शिवाय एक संस्कारशील पिढी घडली पाहिजे असा प्रयत्न आपल्या कॉलेजचा आहे. आणि म्हणून एज्युकेशनच्या शिवाय संस्कारित विद्यार्थी, संस्कारित युवक कसा करता येईल असा संकल्प आणि प्रयत्न आहे. शिवाय या जिल्ह्यातल्या माझ्या तरुण मंडळीला नोकरीच्या संधी कशा उपलब्ध करून देता येईल या संदर्भातला प्रयत्न आपण या पुढच्या काळामध्ये करतो. खरं म्हणजे चांगल्या कंपनी आपल्या कॉलेजमध्ये येतात. माझ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 16.5 लाखाचं पॅकेज पहिल्या वर्षीपासून मिळत आहे, ही खरं म्हणजे राजीव गांधी कॉलेजसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हीच उपलब्धता आहे आपल्या कॉलेजची. सर, आता जसं आपण MBA सुरू केलंय, आपण पॉलिटेक्निक सुरू केलंय या वर्षीपासून, आपल्याला खूप छान त्याचा एक भरपूर लोकांनी ऍडमिशन घेतले हे या वर्षीपासून. असं आणखीन काही कॉलेजचे पुढचं काही असे कोणच्या पण नवीन ब्रांचेस सुरू करणार आहे याचा काही जर तुम्ही सांगू शकला? नक्की, निश्चितपणे. मला असं वाटतं की आपली मायनिंगची शाखा जी आणखी आपल्याला स्ट्रॉंग करायची आहे. मायनिंगच्या लॅबोरेटरीज इतक्या चांगल्या करता आल्या तर बघूया, कारण आता नवीन टेक्निक सगळी आलेली आहे जगात सगळीकडे. आता ऑस्ट्रेलियापासून छोट्या देशांमध्ये डिगिंग मध्ये किंवा मायनिंग मध्ये खूप क्रांती झालेली आहे. याशिवाय स्पेस टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, इथे AI/ML ह्या सगळ्या युगात जे जे देता येईल ते आपण देण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण पुढच्या काळामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आणखी एक चांगली ब्रांच आपण या कॉलेजच्या याच्यात आणूया. त्याच्यानंतर इथल्या विद्यार्थ्यांना इथेच संधी कशी मिळेल याच्याकरता काही एक्सपान्शन करायचं काम पडलं तर ते आपण करूया. याशिवाय आमचा संकल्प आहे, शांतारामजीचंही एक स्वप्न होतं की मेडिकल एज्युकेशनच्या संदर्भातली आपण काही भूमिका घेऊ शकतो का या संस्थेने. असा एकदा प्रयत्न झाला पण तो अयशस्वी झाला. पुढच्या काळामध्ये कदाचित मेडिकल एज्युकेशन किंवा ज्या काही टेक्निकल गोष्टी असतात मेडिकल सायन्समध्ये, मग ते पॅथॉलॉजिकल असेल किंवा एक्सरेच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी टेक्निकल, त्याचे एज्युकेशन देण्याच्या संदर्भातला प्रयत्न करू. त्याच्याशिवाय आम्हाला सध्या आणखी एक कमतरता जाणवते या चंद्रपूर गडचिरोलीमध्ये, आर्किटेक्चरल कॉलेज नाही. त्याची उभारणी आपल्याला करता येईल का असं आपण या निमित्तानं प्रयत्न करूया. आणि राजीव गांधींच्या स्वप्नातला भारत घडवायचा आहे, तीच तर खरं म्हणजे ती श्रद्धांजली ठरेल राजीव गांधींना, आणि ते आपण मिळून करूया असं मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं. नक्कीच करू. थँक्यू.